नवरा एक म्हणतो बायको एक म्हणायला लागली. हे असले चालू लोक आहेत हे. समाज जनता समजून घ्या. हे लय चालू आहे. ते धनगरांना आरक्षण नाही द्यायचं, मराठ्याला नाही द्यायचं, बंजारा बांधवाला नाही द्यायचं, मुस्लिम बांधवाला नाही द्यायचं. हे लय चालू आहे. मध्येच काय कोण आणलं लाडका बहीण लाडकी बहीण, आता लाडकी मिळवण्याची तयारी चालू आहे. आता ते बी आणणार म्हणजे यांना फक्त सगळे लोक ते गुंतून ठेवायचे. तोवर आचारसंहिता लागणार, तोवर निवडणूक येणार, लोक लाईनीतच खुश. आणि एकदा हे झालं की बंद पडणार. इथून मागचे किती बंद पडलेत, किती जणांना माता मावल्यांना पगार उशिरा येतात. कित्येक तरी रोजगार हमीचे कित्येक तरी लोकांना पैसे उशिरा येतात. काही काहीचे धरणात गेलेले पैसे आणखीन मिळाले नाहीत. काही काहींचे ती शक्ती महामार्ग काढला आता, त्या महामार्गातसुद्धा नुसतं देऊ म्हणायचं पैसे. समृद्धी महामार्गात देऊ पैसे. ज्यांना माडासारखे घरं मिळालेत किंवा ती जागा संपादित केली, त्या घरावाल्याला तुला घर देऊ म्हणून ते मेलंय. काही काहीला पण नाही दिलं, नुसती जागा घेतली. हे सत्य आहे. हे फक्त सुरुवातीला नादी लावतात. मग तो नाणारसारखा प्रकल्प असू द्या किंवा काय असू द्या, मराठवाड्याला काय नादी लावलं होतं? मराठवाड्याच्या विकासासाठी वैधानिक महामंडळ 20,000 करोड रुपये थकलेत आमचे. कुठे तरी ते ऐ सरकार कुठे काय? तुम्ही काय येड्यात काढा लागलात बेटा गोरगरीबाला? वैधानिक महामंडळावर कोण आहे MD चेअरमन कोण आहे त्याच्यावर? सगळं जे तिकडून कदरून नोकरीतून गेलेलं आहे ती ठुलं तिथं. म्हणजे काहीच करत नाही. तुम्ही समजून घ्या. जनता बी सरकार बी फसवावं किती याचं भान पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला म्हणले होते गिरीश महाजन साहेबाच्या माध्यमातून, असं केलं मग वाजाना बी माझ्या अंगात काही राहिलं नाही म्हणून वाजाना तुमचं वाजतं खाताना फुकट. त्यामुळे ते म्हणे ते चुटकेचा विषय आमच्या पुढच्या महिन्यात तर केशी सगळ्या अंतरवाली सकट राज्यातल्या पुऱ्या काढून घेऊ. 10 महिने झाले 10. आता 11 महिने होते. 29 तारखेला उद्याच्या गॅजेट आणतो. समिती गेली. समितीनं 4 महिने घातले. दिवस किती पाहिजेत मला हे सांगा? किती दिवस पाहिजे तुम्हाला? 11 महिन्यापेक्षा जास्त राज्यात नसन दिले कोणी वेळ एवढा. लावलं का गॅजेट तुम्ही? तुमजवळ. सातारा संस्थांचं गॅजेट कोणाजवळ? तुमजवळ. बॉम्बे गव्हर्नमेंटचं कोणाजवळ? तुमजवळ. का बरं? कमून मराठ्यावर आणणं आहे ना? धनगराचं खरे नाही आरक्षण संविधानात. का बरं द्यायचं नाही तुम्हाला? खरं बी का बोलायचं नाही? का द्यायचं नाही? हेळसांड कशामुळं? मुस्लिमांचं आरक्षण आहे ना? काय हेळसांड? राजपूत एक आरक्षणात आहे, दुसरा नाही. कशामुळं नाही द्यायचं? काहीकडे समाजात 3 जाती कशामुळे केल्या तुम्ही? तुम्हाला कोणी अधिकार दिला? तुम्हाला कोणी अधिकार दिला? का द्यायचं नाही तुम्हाला? बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग का करायचा नाही? त्यांच्या लेकरात चांगलं नाही होऊन द्यायचं? हे ओबीसीतले मोठ्याले जाती त्यांना खाऊन द्यायनात ना. ऊस तोड मेले ना ते बंजारा समाजात लोक. तुमचे हे डावं लक्षात आले. त्यामुळे हे तात्पुरतं काही उपयोग होणार नाही. तुम्ही देतान 1500 देतान, 2000 देतान, 4000 देतान. 3 दिवसाच्या पुढं पुरायचे नाहीत आम्हाला. 3 दिवसाच्या पुढे 1 दिवस जरी पाळी घातली ना मी शेताला 1 करला तरी आमचे 2000 रुपये जातात. आणि तो हे 1500 घेऊन लाडक्या बहिणीचे आणि भावाचे आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे का? आयुष्याचं आरक्षण मिळणार आहे का? आयुष्याच्या नोकऱ्या, आयुष्याचं शिक्षण काय राव तुम्ही डोक्याला येता आणि काय नाही. आमचं म्हणणं आहे ते देऊ नये. आरक्षण द्यावा, लोकाला नोकर भरत्यात घ्यावा. हे खोटं नाटक करू नये. सत्य बोलावं. मुलीला शिक्षण मोफत करावं. मग बहिणीला भावाला बी द्यावा. मग मेवणीला द्या. मेवणं द्या. ते गरजेचं असतो. फायली उचलायला एखादी बार त्याला हे द्या. पण हे असं दुसऱ्याचे मुंडके मोडून हे तुम्ही करताय हे चांगलं नाही. मी त्या योजनेवर टीका करत नाही. त्याच्यामुळं पोराच्या ॲडमिशनला अडचण आल्या, पोराचे प्रमाणपत्र काढायला अडचण आल्या. तुम्ही जे डावं टाकतात ते तुमच्या विरुद्ध जाणार आहेत. तुम्ही तिकडं पैसे नसतो तर इकडं मुलीच्या शिक्षणाला घाला ते पैसे. तुम्ही हे सगळं खोटं करतात. तात्पुरतं नाही लागतात. लोकाला कळतंय. लोकाला चांगलं कळतंय. तुम्ही पाणी सोडित नाहीत. पाणी शेतकऱ्याला लवकर पाणी तुमचं नाही. ते आमचेच लोक कामाला होते भिताड बांधायला. आमचेच लोक होते ते आडायला, खड्डे खांदायला, गाळ काढायला आमचेच आहेत. काहीचे आणखीन पगारच दिले नाहीत. 72चे 72 हे जायकवाडीतले कितीक जणांचा मावे जाण आहे आणखी. व काहीला तर वावरत नाहीत आणि त्याच्यात पाण्यात डुबून बसले त्यांना तुम्ही. त्यांचं फक्त मंदिराचं पाणी कमी झाल्यावर फक्त वरचा तुरा दिसतोय. खोटं नाही बोलत. मै तळतळे. तुम्हाला वाईट वाटतं. काही म्हणते ते शरद पवारचं ऐकतं, काही म्हणते ते शिंदेचं ऐकतं, काही म्हणते पण तुम्हाला काय डोकं रे? स्वतःला शहाणं समजतात. इथं माझ्या जातीचं तळतळ मांडतोय मी.
ज्या लोकांचे शेतं गेले त्या जायकवाडीत त्याला आणखीन काही नाही, ज्याला वावर मिळाला त्याला वावरात येऊन द्यायला. आणि इकडच्या शेतकऱ्यांचे काही काही धरणग्रस्तांनी बळच बळी केलेत, काही काही आणखीन पैसेच नाहीत त्याचे. किती उदाहरणं येतं यांचं. जनतेला सांगतो यांचं काही खरं नाही यार. मी धनगर बांधवाला विशेष करून सांगतो, सगळ्या जाती धर्मात सांगतो, यांचं काही खरं नाही यार. तुम्ही नाका नादी लागू यांच्या. माणूस बोलतो कवा तो मला बोलल्यावर किंवा मी त्याला बोलल्यावर, आम्ही तुम्हाला बोलतच नाही तरी तुम्ही ते छगन भुजबळचं ऐकून आम्हाला बोलतो. हे धनगर बांधवाला सुद्धा पटत नाही, धनगर बांधवाच्या नेत्याचं. हां, आम्ही त्यांना बोलल्यावर मग धनगर बांधवाला म्हणता येईल की तो आमच्या माणसाला बोलला म्हणून आम्ही बोलायला लागलो. ते धनगर बांधवमध्ये ते बिचारे जरांगे पाटील काही बोलतच नाही आपल्याला. कमल बोलत हे बोलत त्याला माघारी. हे का मग उगाच इकत भांडण घेते, त्यांनाही कळतं आहे सर्वसामान्यांना सुद्धा. त्यामुळं हे काही केलं तरी हे मात्र गोरगरिबाला मिळून देणार नाही. हे आदिवासीत बी असंच केलं. काल आदिवासीचे माझ्याकडे बरेचसे लोक पण आले होते, त्यांनी तिथं असंच केलं. काही आदिवासींना आरक्षण आहे, काहीला नाही. आमच्या कन्नड जवळच्या आदिवासींना आरक्षण नाही. हां, काय हे प्रकार हे प्रकार घडतेत, हे सर्रास सत्य. हे नादी लावतेच जनता. शाने व्हा. 1000-1500वर आपल्या लेकराचं आयुष्य कडेला जाणार नाही. आपल्याला आरक्षण मिळणं, नोकऱ्या मिळणं गरजेचं आहे. आता पुढचा विषय राहिला, माझं क्लिअर करतो कारण हे लय गरजेचं होतं. याच्यानंतर आता बोलणं होतं आहे नाही होतं आहे मीडियात म्हणून तुमचा जास्तीचा वेळ घेतला आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो, ही आरक्षणाचा बाकीच्या विषयाचा मुद्दा क्लिअर झाला. मराठा समाजाने इकडे येऊ नये हेही सांगितलं. विशेष सांगायचं राहिलं, राज्याला आपण प्रोग्राम आंदोलनाचा दिलेला नाही. कोणीही आंदोलन करू नका. मराठ्यांची काय शक्ती दिसलेली दाखवायची गरज नाही. कुठंच राज्यात आंदोलन करू नका आणि कोणी इकडं पण येऊ नका. आपण आपल्या कामात राहा. आता विषय राहिला आहे, मी 17 दिवस आहेत माझ्या आजपासून हातात. म्हणजे 20 तारखेला आज उपोषण सुरू झालं आहे, 7 तारखेपासून दौरा सुरू होतो आहे. मी जगलो तर दौऱ्यावर जाणार, नाही जगलो तर पुढचे दौरे रद्द होतील. मला आता किती दिवस सहन होईल मला माहीत नाही. मला किती दिवस सहन होईल. पहिल्यांदी 8-8, 5-5, 7-7, 8-8 दिवस मला सहन होतो. आता किती दिवस होईल माहीत नाही, कारण मला आत्ताच कमरेवर हात ठेवून चालायला लागते. त्याच्यामुळं तयारी मात्र ज्या ज्या तालुक्याला दिलेली त्यांनी ताकदीनं करा. जरही उपोषण समजा राहिलं तसंच सुरू, तर मी ॲम्ब्युलन्समध्ये उपोषण करीत तुमच्या 7 तारीख ते 13 तारखेचे कार्यक्रम करणार आहे. त्याच्यामुळं काय होईल उपोषणात ही संभ्रम मात्र ठेवू नका. म्हणजे 7 ते 13पर्यंत ज्यांना तारखी दिल्यात पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी संभ्रम ठेवू नका. त्यांना वाटणं उपोषण सुरू आहे मग येतील का नाही. मी येणार, मी जगलो तर आहे तसा येणार. ॲम्ब्युलन्समध्ये तुमच्या तिकडे येणार मी. उपोषण सुरू तसंच. त्यामुळं काळजी करू नका. त्याच्यामुळं समाजानं एक गोष्ट लक्षात ठेवा की कार्यक्रमाची तयारी करा. आणि मराठ्यांना मात्र विनंती आहे, एकत्र काय यायचं हे लक्षात असू द्या. यांनी नोंदी रद्द करा म्हणलेत आणि मला एकट्याला उघडं पाडायचा प्रयत्न सरकारनं आणि या ओबीसीच्या छगन भुजबळ या काही नेत्यांना पाडायचं ठरवलं आहे. आणि यांनी सांगितलं नोंदी रद्द करा. म्हणजे आमच्या नोंदी रद्द करा म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचं वाटोळं करा, विदर्भाचं वाटोळं करा आणि खानदेशाचं वाटोळं करा, सगळ्याच वाटोळं करा आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचं वाटोळं करा आणि तुमचे मात्र सुधरून द्या. त्याच्यासाठी सगळ्या मराठी एकजूट दाखवा. एक दिवस आपल्या जातीसाठी मुलासाठी द्या. सगळ्यांनी एका जागेवर जिथं ठिकाण ठरलं आहे त्या वेळेत त्या तारखेत सगळे कामधंदे बंद. नोकरदार वर्गाचे, शेतकऱ्यांचे, व्यावसायिक मराठ्यांचे सगळ्यांनी एक दिवस आपलं सहकुटुंब, शहरातल्या मराठ्यांनी, ग्रामीण भागातल्या मराठ्यांनी एका जागेवर ताकदीने यायचं. मी येणार आहे, काही झालं तरी मी 7 ऑगस्टपासून 13 ऑगस्टपर्यंत दौऱ्यावरती येणार आहे, हे फायनल. त्यामुळं प्रचंड ताकदीनं तयारीला लागा. घराघरातल्या मराठ्यांनी एकमेकाला फोन करून सावध करा, तिकडे यायचं. जे मिळेल त्या वाहनानं यायचं. आता विषय माझ्याकडं 13 तारखेपर्यंत मी दौऱ्यावर आहे. 13 ते 30 या वेळेत राज्यातल्या आपल्या बांधवांची आंतरवालीतच भेट होणार आहे. म्हणजे 13 ते 7 दिवस म्हणजे 20 ऑगस्टपर्यंत मी भेटी घेणार आहे. भेटी म्हणजे काय, आपल्याला तयारी करायची मतदारसंघाने आहे राज्यातल्या. आजच सांगतो तयारी करा लगेच.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.